ज्ञानेश्वरी पठण अध्याय पहिला ओव्या 247 ते 260 श्लोक 42 ते 45 असता दिपूदवडीजे मग अंधकारी राहटीजे तरी उदुची का आढळीजे जया परी तैसा कुळी कुळक्षय होय तयवेळी तो आद्य धर्म जाय मग आन काही आहे पापा वाचुनी जै यम नियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा राहटती मनोनि व्यभिचार घडती कुलस्त्रियांसी उत्तम अधमी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती तेथ समूळ उपडती जाती धर्म जैसे चोहटाची बळी पाविजे सैरा कावळी तैसी महापापे कुळी संचरती संकरो नरकायैव कुलज्ञाना कुलस्य च पतन्ति पितरो हेषा लुप्तो पिंडोदक क्रिया मग कुळातया आशिका आणि कुळघातका येर येरा नरका जाणी आठी देखे वंश वृद्धी समस्त या परी होय पतित मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्व पुरुष जेथ नित्यादि क्रिया ठाके आणि नैमित्तिक क्रिया पारुखे तेथ कवना किलोदके कवन दावी तरी पितर काय करीती कैसे स्वर्गी वसती म्हणून तेही येती कुळापासी जैसा नखाग्री व्याळू लागे अनन शिखांत व्यापी वेगे तेवी अब्राहम कुळ अवघे आगवे आपलवीजे दोषैर्तैर कुलज्ञाना वर्ण संकर कारकै उत्साद्यन्ते जाति धर्मा कुल धर्माश्च शाश्वत उत्सन्न कुल धर्मानां मनुष्याणां जनार्दन नरके नियतं वासो भवतीत्युश्रुमम् अहो बद्महत् पापम् कर्तुं व्यवसिता व्ययम् यदराजं सुखलोभेन
हंतुं स्वजन मुद्यता देव अवधारी आणिक एक घडे महापातक जे संग दोषे हा लौकिक भ्रंशु पावे जैसा घरी आपुला वा निवासे अग्नी लागला तो आणि काही प्रज्वलिला जाळू नीट घाली तैसिया तया कुळा संगती जे जे लोक वर्तती ते बाधा पावती निमित्ते येणे तैसे नाना दोष सकळ अर्जुन म्हणे ते कुळ मग महाघोर केवळ निरय भोगी रामकृष्ण हरी.